100% विरोधक हा मराठा चळवळीमध्ये कधीही नव्हता। एक मराठा समन्वयक आहे या ठिकाणचा, परंतु बजरंग बाप्पाला आम्ही कधीही या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये गेल्या 2018 मध्ये पंकजताई मंत्री असताना या मतदारसंघामध्ये टाईम बॉन्ड मिळवण्याचं आंदोलन आम्ही या ठिकाणी परळी तहसील समोर झालं। त्यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे कधी आम्हाला या ठिकाणी दिसले नाहीत, परंतु आज ते समाजाच्या समोर, मराठा समाजाच्या समोर एक झोळी घेऊन जात आहेत की मराठा समाज आहे, मला मतदान करा। परंतु बीड लोकसभेच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडे या ठिकाणी कॉर्नर सभा एकंदरीत घेत आहेत। मी परळीच्या शिवाजीनगर भागामध्ये आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर परळीमधील महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत ते नेमकं आता सध्या अंदाज काय बांधतायत या दरम्यानच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। काय अंदाज बांधतायत लोकसभेच्या निवडणुकीची? आता मतदान प्रक्रिया दिवसेंदिवस जवळ येते। माननीय पंकजाताई या प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत, कारण गेले अनेक वर्षापासून, गेली 10 वर्ष प्रीतमताईंनी व माननीय मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग या बीड जिल्हा या लोकसभा मतदारसंघात आहे। तरी ताईंचं काम व आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांची जोड लागल्यामुळं महायुतीच्या पंकजाताई या प्रचंड बहुमताने निवडून येणार। ही ओबीसी आणि मराठा संघर्ष पाहायला मिळेल? अजिबात नाही। ओबीसी समाज आणि मराठा समाज आम्ही सख्या भावाप्रमाणे इथं पंकजाताईचं काम करत आहोत, त्याच्यामुळं अजिबात कसलाही संघर्ष पाहायला मिळणार नाही। ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार आहे आणि पंकजाताईनं ह्या भागात शिवाजीनगर, नागसेननगर, आंबेडकर नगर, पंकजाताई असेल, धनंजय मुंडे साहेब असतील, ह्या दोघा बहीण भावाच्या माध्यमातून प्रीतमताई असतील, प्रचंड असा विकास झालेला आहे। इथं प्रत्येकाला जवळपास घरोघर घरकुल मिळाल्यासारखं मिळालेलं आहे। प्यायला पाणी, बोर, म्हणजे फार अशी सुंदर अशी व्यवस्था केली। त्याच्यामुळे आम्ही सगळे ताईंसोबत आहेत। विरोधक वाटतंय कुठंतरी जातीपातीचे राजकारण वगैरे करून पाहतायत। 100% विरोधक हा मराठा चळवळीमध्ये कधीही नव्हता। एक मराठा समन्वयक आहे या ठिकाणचा, परंतु बजरंग बाप्पाला आम्ही कधीही या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये गेल्या 2018 मध्ये पंकजताई मंत्री असताना या मतदारसंघामध्ये टाईम बॉन्ड मिळवण्याचं आंदोलन आम्ही या ठिकाणी परळी तहसील समोर झालं। त्यावेळेस बजरंग बाप्पा सोनवणे कधी आम्हाला या ठिकाणी दिसले नाहीत, परंतु आज ते समाजाच्या समोर, मराठा समाजाच्या समोर एक झोळी घेऊन जात आहेत की मराठा समाज आहे, मला मतदान करा। परंतु स्वर्गीय मुंडे साहेबापासून या मुंडे घराण्यानं कधीही, आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील, यांनी सुद्धा खूप मराठा आरक्षणामध्ये चळवळीमध्ये त्यांनी काम केलं आहे। परंतु या ठिकाणी आज जातीपातीच नाव लावून या लोकनेत्याला बदनाम केलं जात आहे, ही खूप मनाला वेदना देणारी गोष्ट आहे। खरं तर मराठा समाजातील बांधवांची एकंदरीत त्या प्रतिक्रिया येत आहेत। काय नेमका अंदाज बांधतायत? परळी शहरामधून कसं मतदान होईल? किती टक्के मतदान होईल? परळी शहरामध्ये आज धनंजय मुंडे साहेबांची साथ भेटल्यामुळं आज या शिवाजीनगर भागामध्ये वाल्मिकी सभागृह नव्हते, ते आमदार धनंजय मुंडे साहेबांनी आमदार फंडातून ते स्वतः बांधले, बौद्ध विहार बांधले, तसेच भगवान बाबा मंदिर बांधण्यात आले व या ठिकाणी दलित वस्ती प्रमाणात जास्त असल्यामुळे धनंजय मुंडे साहेबांनी 400 घरकुल मंजूर केलेले आहेत आणि ते पूर्णतः बांधकाम आज झालेलं आहे। त्यामुळे धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथे तिन्ही नगरसेवक आलेले आहेत आणि तिन्ही नगरसेवकाच्या जीवावर व इथले सर्व कार्यकर्त्याच्या जीवावर पंकजाताई यांना भरपूर प्रमाणामध्ये लीड मिळणार, यात काही शाश्वती नाही। एकंदरीत पाहिला गेलं तर आता बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ ही परळीमध्ये एकंदरीत पाहिला गेलं तर कॉर्नर सभा पार पडते आणि याला संबोधित करण्यासाठी प्रीतम मुंडे या ठिकाणी काही क्षणामध्येच येतात। एकंदरीत पाहिला गेलं तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया, मात्र एकंदरीत पाहिला गेलं तर जातीपातीचं राजकारण हे कुठेही होणार नाही आहे। दुसरीकडे पाहिला गेलं तर मराठा बांधवांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या, बजरंग सोनवणे हे कुठेही मराठा आंदोलन असतील किंवा इतर काही ज्या बाबी ज्या असतील त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही दिसले नाहीत, मात्र आता जातीपातीचं एक राजकारण वेगळ्या पद्धतीनं करून पाहत आहेत असा मराठा बांधवांच्या एकंदरीत प्रतिक्रिया आल्यात। दुसरीकडे पाहिला गेलं तर या परळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरकुल आणि रस्ते नाल्यांची कामं झालीत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला परळी शहरामधून देखील मोठं मताधिक्य मिळेल अशा प्रतिक्रिया देखील या महायुतीतल्या कार्यकर्त्यांच्या आल्याचं देखील पाहायला मिळतं। मात्र प्रीतम मुंडे या कॉर्नर बैठकादरम्यान किंवा सभेदरम्यान नेमकं काय बोलणार याकडे मात्र आता परळीकरांचंच लक्ष लागलं गेलं आहे। याच दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात। कॅमेरामन सूर्यधनी मीडिया, बीड, परळी। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।